आपण जी काही 31 दिवसाची टीईटीची सिरीज चालू केली आहे, त्यामध्ये आपण दररोज वेगवेगळ्या विषयाचे 30 प्रश्न पाहत असतो. आज आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र म्हणजे सीडीपीचे 30 प्रश्न पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये थोडासा बदल केलेला आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर आणि त्या उत्तराचं स्पष्टीकरण देत होतो. पण इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्या प्रश्नाचं उत्तराचे स्पष्टीकरण, त्याचबरोबर उरलेले 3 ऑप्शन आहे ते नेमके कशाचे रिलेटेड आहे याचंही स्पष्टीकरण देत चालणार आहे, जेणेकरून तुमची जास्त वेळेस रिव्हिजन होईल आणि पेपरला गेल्यावर कोणत्याही प्रश्नामध्ये तुमचं कन्फ्युजन राहणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत कोणी मांडला? ऑप्शन ए जीन पियाजे, ऑप्शन बी लेव वायगोस्की, ऑप्शन सी लॉरेन्स कोहलबर्ग, ऑप्शन डी हार्वर्ड गार्डनर. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जीन पियाजे. जीन पियाजे यांनी बालकाच्या बौद्धिक विकासाच्या 4 पायऱ्या सांगितल्या आहेत. त्यांच्यामध्ये बालक हे नन्ना वैज्ञानिक असून ते स्वतःचे ज्ञान स्वतः रचतात. आता उरलेले 3 ऑप्शन हे कशाचे, याच्या रिलेटेड कसे प्रश्न येतात याचाही संदर्भ आपण घेत चालणार आहोत. वायगोस्की यांनी सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत मांडला. झेडपीडी आणि स्कॅफोल्डिंग ही त्यांची मुख्य संकल्पना आहे. कोहलबर्ग यांनी नैतिक विकासाचा सिद्धांत मांडला, ज्यात 3 स्तर आणि 6 अवस्था सांगितल्या आहेत. गार्डनर यांनी बहुविध बुद्धिमत्ता म्हणजे मल्टिपल इंटेलिजन्स सिद्धांत मांडला, ज्यात सुरुवातीला 7 प्रकार सांगितले. प्रश्न क्रमांक 2. झेडपीडी कशाशी संबंधित आहे? ऑप्शन ए शारीरिक वाढ, ऑप्शन बी सामाजिक सांस्कृतिक विकास, ऑप्शन सी मनोविश्लेषण, ऑप्शन डी वर्तनवाद. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सामाजिक सांस्कृतिक विकास. ए वायगोस्की यांच्या मते बालक इतरांच्या मदतीने जे साध्य करू शकते आणि स्वतःहून जे करू शकते यातील अंतर म्हणजे झेडपीडी होय. आता शारीरिक वाढ हे मुख्यत्व अनुवंश आणि परिपक्वता यावर अवलंबून असते. मनोविश्लेषण सिग्मंड फ्राईड यांनी सुप्त मनाच्या अभ्यासासाठी हा दृष्टिकोन मांडला. वर्तनवाद वॅटसन, पेव्हलॉग आणि स्किनर यांनी निरीक्षणीय वर्तनावर भर दिला. प्रश्न क्रमांक 3. मॅस्लोच्या गरजांच्या श्रेणीत सर्वोच्च गरज कोणती? ऑप्शन ए शारीरिक गरजा, ऑप्शन बी सुरक्षतेच्या गरजा, ऑप्शन सी आत्मसाक्षरी गरजा, ऑप्शन डी सन्मानाची गरजा. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आत्मसाक्षात्कारी गरजा. अब्राहम मॅस्लो यांनी मानवी प्रेरणाचा सिद्धांत मांडला. सेल्फ ऍक्च्युअलायझेशन ही सर्वात वरची पायरी आहे. शारीरिक गरजा भूक, तहान, झोप या प्राथमिक गरजा पायऱ्यांच्या सर्वात खाली येतात. सुरक्षितता शारीरिक गरजा पूर्ण झाल्यावर माणूस निवारा आणि संरक्षणाचा विचार करतो. सन्मानाची गरजा समाजात प्रतिष्ठा, ओळख आणि स्वतःबद्दल आदर मिळवण्यासाठी ही 4थी पायरी आहे. प्रश्न क्रमांक 4. RTE 2009 नुसार प्राथमिक शाळेत शिक्षक विद्यार्थी प्रमाण किती? ऑप्शन ए 1:25, ऑप्शन बी 1:30, ऑप्शन सी 1:35, ऑप्शन डी 1:40. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 1:30. शिक्षण हक्क कायदा 2009 नुसार इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक बंधनकारक आहे. आता 1:35 हे प्रमाण उच्च प्राथमिक स्तरावर म्हणजे 6वी ते 8वी साठी लागू होते. 1:40 हे प्रमाण जर विद्यार्थ्यांची संख्या 200 पेक्षा जास्त असेल तर हे प्रमाण 1:40 असू शकते. प्रश्न क्रमांक 5. बुद्ध्यांक म्हणजे IQ काढण्याचे अचूक सूत्र कोणते? हे तर तुम्हाला पाठच करावे लागेल. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी MA भागिले CA गुणिले 100. म्हणजेच IQ बरोबर मानसिक वय म्हणजे MA भागिले शारीरिक वय म्हणजे CA गुणिले 100. त्याचा द्विकारक सिद्धांत कोणी मांडला? ऑप्शन ए अल्फ्रेड बिने, ऑप्शन बी चार्ल्स स्पियरमन, ऑप्शन डी थर्स्टन, ऑप्शन डी गार्डनर. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चार्ल्स स्पियरमन. स्पियरमन यांनी बुद्धिमत्तेचा G म्हणजे जनरल आणि S म्हणजे स्पेसिफिक असे 2 घटक सांगितले. अल्फ्रेड बिने हे बुद्धिमत्ता चाचणीचे जनक आहे. एककारक सिद्धांत त्यांनी मांडला. थर्स्टन समूह घटक म्हणजे ग्रुप फॅक्टर सिद्धांत मांडला. गार्डनर बहुविधी बुद्धिमत्ता म्हणजे मल्टिपल इंटेलिजन्स हा. प्रश्न क्रमांक 7. ब्रेन लिपी कोणासाठी वापरली जाते? ऑप्शन ए मूकबधीर, ऑप्शन बी प्रज्ञाचक्षू म्हणजे अंध व्यक्ती, ऑप्शन सी मंदबुद्धी, ऑप्शन डी गतिमंद. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रज्ञाचक्षू अंध. लुई ब्रेन यांनी ही पद्धत शोधली, ज्यामध्ये 6 ठिपक्यांचा वापर पर्शाने वाचण्यासाठी होतो. प्रश्न क्रमांक 8. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. हा प्रश्न वाचून याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 9. अभिजात अभिसंधान कोणाचा सिद्धांत आहे? ऑप्शन 1 पेव्हलॉग, ऑप्शन बी स्किनर, ऑप्शन सी थॉर्नडाईक, ऑप्शन डी कोहलर. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पेव्हलॉग. पेव्हलॉग यांनी कुत्र्यावर प्रयोग करून लाळ घालण्याच्या प्रक्रियेचे अभिसंधान केले. स्किनर कारक अभिसंधान, थॉर्नडाईक प्रयत्न प्रमाद सिद्धांत, कोहलर अंत्यदृष्टी सिद्धांत. प्रश्न क्रमांक 10. RTE 2009 नुसार प्राथमिक शिक्षकाचे कामाचे तास किती? ऑप्शन ए 40 तास, ऑप्शन बी 45 तास, ऑप्शन सी 50 तास, ऑप्शन डी 35 तास. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 45 तास. RTE 2009 नुसार एका आठवड्यात किमान 45 तास कामाचे नियोजन असावे. प्रश्न क्रमांक 11. आंतरिक अभिप्रेरणेचे उदाहरण कोणते? ऑप्शन ए बक्षीस मिळवणे, ऑप्शन बी शिक्षकांची भीती, ऑप्शन सी कुतूहलापोटी वाचन, ऑप्शन डी गुण मिळवणे. याचं उत्तर आहे ऑप्शन सी कुतूहलापोटी वाचन. जेव्हा माणूस स्वतःच्या आनंदासाठी किंवा छंदासाठी काम करतो तेव्हा ती आंतरिक प्रेरणा असते. बक्षीस बाह्य प्रेरणा, भीती नकारात्मक बाह्य प्रेरणा, गुण मिळवणे स्पर्धेतून मिळणारी बाह्य प्रेरणा.
प्रश्न क्रमांक 12. गार्डनरने किती प्रकारची बुद्धिमत्ता सांगितली आहे? ऑप्शन ए 7, ऑप्शन बी 8, ऑप्शन सी 9, ऑप्शन डी 6. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 8. गार्डनरने सुरुवातीला 7 सांगितली, नंतर निसर्गवादी जोडून 8 झाली. प्रश्न क्रमांक 13. वाढ आणि विकास कशावर अवलंबून असतो? ऑप्शन ए केवळ अनुवंशिक, ऑप्शन बी केवळ पर्यावरण, ऑप्शन सी अनुवंश व पर्यावरण, ऑप्शन डी आर्थिक स्थिती. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अनुवंश व पर्यावरण. विकास म्हणजे अनुवंश आणि पर्यावरण यांचे गुणाकार होय. प्रश्न क्रमांक 14. वर्तनवादाचा जनक कोण? ऑप्शन ए जे.बी. वॅटसन, ऑप्शन बी सिग्मंड फ्राईड, ऑप्शन सी पियाजे, ऑप्शन डी थॉर्नडाईक. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जे.बी. वॅटसन. वॅटसन यांच्या मते मानसशास्त्र हा निरीक्षणीय वर्तनाचा अभ्यास आहे. सिग्मंड फ्राईड मनोविश्लेषणवाद, पियाजे संज्ञानात्मक विकास, थॉर्नडाईक अध्ययन उपपत्ती. प्रश्न क्रमांक 15. समायोजन म्हणजे काय? ऑप्शन ए संघर्षातून सुटका, ऑप्शन बी परिस्थितीशी ताळमेळ, ऑप्शन सी मानसिक आजार, ऑप्शन डी आळस. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी परिस्थितीशी ताळमेळ. स्वतःची गरजा आणि बाह्य परिस्थिती यांच्यामध्ये समतोल साधणे म्हणजे समायोजन. नैतिक विकासाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला? ऑप्शन ए जीन पियाजे, ऑप्शन बी लोरेन्स कोहलबर्ग, ऑप्शन सी अल्बर्ट बांदुरा, ऑप्शन डी एरिक एरिक्सन. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लोरेन्स कोहलबर्ग. कोहलबर्ग यांनी नैतिक विकासाचे 3 स्तर आणि 6 अवस्था सांगितले आहे. अल्बर्ट बांदुरा यांनी सामाजिक अध्ययन सिद्धांत मांडला. एरिक एरिक्सन यांनी मनोसामाजिक विकासाचा सिद्धांत मांडला, ज्यात 8 अवस्था सांगितल्या आहेत. जीन पियाजे यांनी बोधात्मक विकासासोबत नैतिक विकासाच्या सुरुवातीच्या पायऱ्या मांडल्या होत्या. प्रश्न क्रमांक 17. बहुविधी बुद्धिमत्ता सिद्धांत कोणाशी संबंधित आहे? ऑप्शन ए स्पियरमन, ऑप्शन बी थर्स्टन, ऑप्शन सी हावर्ड गार्डनर, ऑप्शन डी गिलफोर्ड. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हावर्ड गार्डनर. स्पियरमन द्विकारक सिद्धांत, ज्यामध्ये जी फॅक्टर आणि एस फॅक्टर मांडला. थर्स्टन यांनी बुद्धिमत्तेचे 7 प्राथमिक मानसिक क्षमता गट सांगितले. गिलफोर्ड बुद्धिमत्ता संरचना म्हणजे SI मॉडेल मांडली, ज्यात 120 ते 180 घटक सांगितले. प्रश्न क्रमांक 18. ब्लूमच्या वर्गीकरणात बोधनात्मक क्षेत्रातील सर्वोच्च पायरी कोणती? ऑप्शन ए ज्ञान, ऑप्शन बी विश्लेषण, ऑप्शन सी मूल्यमापन, ऑप्शन डी उपयोजन. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मूल्यमापन. ब्लूम यांनी 1956 मध्ये बोधनात्मक उद्दिष्टांचे वर्गीकरण केले. यात सर्वात खालची पायरी ज्ञान आणि जुन्या आवृत्तीनुसार सर्वोच्च पायरी मूल्यमापन आहे. ज्ञान ही पहिली आणि प्राथमिक पायरी आहे, ज्यात माहितीची आठवण ठेवणे आवश्यक असते. उपयोजन शिकलेल्या ज्ञानाचे नव्या परिस्थितीत प्रत्यक्ष वापर करणे. विश्लेषण माहितीचे घटक वेगळे करून त्यातील संबंध समजून घेणे. प्रश्न क्रमांक 19. थॉर्नडाईकने आपला प्रयत्न प्रमाद प्रयोग कोणावर केला? ऑप्शन ए कुत्रा, ऑप्शन बी मांजर, ऑप्शन सी चिंपॅन्झी, ऑप्शन डी उंदीर. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मांजर. थॉर्नडाईक यांनी एका भुकेलेल्या मांजराला पझल बॉक्समध्ये ठेवून प्रयोग केला. यातून त्यांनी अध्ययनाचे मुख्य नियम, सराव, परिणाम, सज्जता मांडली. चिंपॅन्झी कोहलर यांनी सुलतान नावाच्या चिंपॅन्झीवर मर्मदृष्टी प्रयोग केला. कुत्रा पॅव्लॉग यांनी कुत्र्यावर अभिजात अभिसंधान प्रयोग केला. उंदीर BF स्किनर यांनी उंदरावर साधक अभिसंधान प्रयोग केला. प्रश्न क्रमांक 20. साधक अभिसंधान खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? याचं उत्तर तुम्हाला लगेच सांगता येईल, कारण यापूर्वीच्या प्रश्नामध्येच आपला हा टॉपिक क्लिअर झाला. अशा प्रकारे आपण जास्तीत जास्त म्हणजे आज 30 जरी प्रश्न पाहत असलो तर त्याच्या ऑप्शन धरून आपण 100+ प्रश्नाची तयारी करत आहोत एका व्हिडिओ मागून. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. स्किनर यांनी दृढीकरणावर भर दिला. त्यांनी स्किनर बॉक्सचा वापर करून उंदीर आणि कबुतरावर प्रयोग केले. पॅव्लॉग अभिजात अभिसंधान एस टाईपचे जनक. वॅटसन वर्तनवादाचे जनक, ज्यांनी लिटल अल्बर्ट प्रयोग केला. दृढीकरण स्किनर यांच्या सिद्धांताचा गाभा दृढीकरण हा आहे. प्रश्न क्रमांक 21. पॅव्लॉगच्या प्रयोगात नैसर्गिक उत्तेजक कोणते आहे? ऑप्शन ए घंटा, ऑप्शन बी अन्न, ऑप्शन सी लाळ, ऑप्शन डी प्रकाश. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अन्न. इव्हान पॅव्लॉग यांच्या प्रयोगात अन्न हे नैसर्गिक उत्तेजक आहे, ज्यामध्ये लाळ गळणे हा नैसर्गिक प्रतिसाद मिळत होता. प्रश्न क्रमांक 22. समावेशक शिक्षण म्हणजे काय? ऑप्शन ए फक्त हुशार मुलांचे शिक्षण, ऑप्शन बी अपंग मुलांसाठी वेगळी शाळा, ऑप्शन सी सर्व मुलांसाठी समान शिक्षण, ऑप्शन डी फक्त श्रीमंत मुलांचे शिक्षण. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सर्व मुलांसाठी समान शिक्षण. प्रश्न क्रमांक 23. CCE या संकल्पनेत दुसऱ्या सीचा अर्थ काय होतो? आता हे तुम्हाला पाठच करावं लागेल. CCE म्हणजे कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन, सातत्यपूर्ण आणि सर्वकष मूल्यमापन. यात शैक्षणिक आणि सहशैक्षणिक अशा 2 पैलूंचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 24. सूक्ष्म अध्यापन मायक्रो टीचिंग चक्राचा एकूण कालावधी किती? ऑप्शन ए 20 मिनिटं, ऑप्शन बी 30 मिनिटं, ऑप्शन सी 36 मिनिटे, ऑप्शन डी 45 मिनिटे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी 36 मिनिटे. भारतीय मानकानुसार सूक्ष्म अध्यापन चक्राचे 6 टप्पे असतात, ज्यात एकूण वेळ 36 मिनिटे असतो. प्रत्येक मुख्य टप्पा 6 मिनिटे.
बालकाच्या विकासावर खालीलपैकी कोणाचा परिणाम होतो? ऑप्शन ए फक्त अनुवंश, ऑप्शन बी फक्त परिसर, ऑप्शन सी अनुवंश आणि परिसर यांचे गुणाकार, ऑप्शन डी फक्त शाळेतील वातावरण. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अनुवंश आणि परिसर यांचा गुणाकार. वुडवर्थ यांच्या मते विकास हा अनुवंश आणि परिसर यांच्या आंतरक्रियेचा परिणाम आहे. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी अंतर्गत प्रेरणा कोणती? ऑप्शन ए बक्षीस मिळवण्यासाठी अभ्यास, ऑप्शन बी स्वतःच्या आनंदासाठी वाचन, ऑप्शन सी शिक्षकाच्या शिक्षेच्या भयाने काम, ऑप्शन डी वर्गात पहिल्या येण्यासाठी स्पर्धा. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी स्वतःच्या आनंदासाठी वाचन. जेव्हा एखादी क्रिया बाह्य बक्षिसासाठी नसून केवळ स्वतःच्या समाधानासाठी किंवा आवडीसाठी केली जाते तेव्हा तिला अंतर्गत प्रेरणा म्हणतात. बाह्य प्रेरणा पैसा, पदे, बक्षिसे किंवा भीती यामुळे मिळणारी प्रेरणा. प्रबळ प्रेरणा अंतर्गत प्रेरणा ही अध्ययनासाठी बाह्य प्रेरणेपेक्षा जास्त प्रभावी असते. घटक गरज, इच्छा आणि प्रोत्साहन हे प्रेरणेचे मुख्य घटक आहे. प्रश्न क्रमांक 27 सायकल चालवणाऱ्याचे ज्ञान हे मोटरसायकल शिकताना मदत करते हे कोणते अध्ययन संक्रमण आहे? ऑप्शन ए नकारात्मक, ऑप्शन बी शून्य, ऑप्शन सी धनात्मक, ऑप्शन डी द्विपार्श्वक. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी धनात्मक म्हणजे सकारात्मक. जेव्हा एका परिस्थितीतील शिकलेले ज्ञान दुसऱ्या परिस्थितीत शिकताना मदत करते तेव्हा त्याला धनात्मक अध्ययन संक्रमण म्हणतात. नकारात्मक म्हणजे काय? जेव्हा जुने ज्ञान नवीन काही शिकताना अडथळा निर्माण करते. शून्य जेव्हा जुन्या ज्ञानाचा नवीन शिकण्यावर कोणताही परिणाम होत नाही तेव्हा. द्विपार्श्विक शरीराच्या एका बाजूने शिकलेले कौशल्य दुसऱ्या बाजूकडे संक्रमित होणे. प्रश्न क्रमांक 28 सूक्ष्म अध्यापनात पुनर्नियोजन म्हणजे रिप्लॅनसाठी किती वेळ दिला जातो? ऑप्शन ए 6 मिनिटे, ऑप्शन बी 10 मिनिटे, ऑप्शन सी 12 मिनिटे, ऑप्शन डी 15 मिनिटे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 12 मिनिटे. सूक्ष्म अध्यापन चक्रात पुनर्नियोजन हा सर्वात मोठा टप्पा आहे कारण यात पहिल्या अध्यापनाच्या चुका सुधारून पुन्हा तयारी करायची असते. प्रश्न क्रमांक 29 व्यक्तिगत भिन्नताचे मुख्य कारण कोणते? ऑप्शन ए फक्त आर्थिक परिस्थिती, ऑप्शन बी फक्त जात आणि धर्म, ऑप्शन सी अनुवंश आणि परिसर, ऑप्शन डी फक्त शाळेतील शिक्षण. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अनुवंश आणि परिसर. जगातील कोणतीही दोन व्यक्ती सारखी नसतात. त्यांच्यातील फरक हे त्यांना मिळालेले अनुवंश आणि ज्या वातावरणात ते वाढतात त्या परिसरामुळे असतात. प्रश्न क्रमांक 30 अध्ययनासाठी सर्वात प्रभावी घटक कोणता आहे? ऑप्शन ए कडक शिस्त, ऑप्शन बी प्रेरणा मोटिवेशन, ऑप्शन सी चांगली इमारत, ऑप्शन डी महागडी पुस्तक. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रेरणा. प्रेरणा हा अध्ययनाचा महामार्ग मानला जातो. प्रेरणा नसेल तर कोणतेही अध्ययन प्रभावी होऊ शकत नाही. अध्ययनाचा आधार प्रेरणा बालकांमध्ये अध्ययनाची ओढ निर्माण करते. ध्येयप्राप्ती प्रेरणेमुळे बालक अडथळ्यावर मात करून लक्ष्यापर्यंत पोहोचते. शिक्षकांची भूमिका शिक्षकाने बालकांना सतत प्रोत्साहन करून त्यातील अंतर्गत प्रेरणा जागृत करावी. अशा प्रकारे आपण बालमानसशास्त्राचे 30 प्रश्न पाहिले आहेत. यामध्ये काही प्रश्न डबल झाले आहेत पण ते जाणून बुजून डबल घेतलेत कारण ते टॉपिक IMP आहे. त्यांचे बारकाईने डबल प्रश्न घेण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. यापूर्वीचे व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. TETसाठी मी सेपरेट प्लेलिस्ट तयार केली आहे आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.